नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्वाचा विषय समजून घेणार आहोत. युपीआय लिमिट म्हणजे काय? एका दिवसात किती पैसे पाठवू शकतो? एकाच ट्रान्झॅक्शन मध्ये किती? गुगल पे, फोन पे, पेटीएम मध्ये फरक आहे का? अनेक लोकांना अचानक युपीआय लिमिट एक्सटेंड असा मेसेज येतो आणि मग कन्फ्युजन सुरू होते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला युपीआय बद्दल कम्प्लीट क्लॅरिटी मिळणार आहे. युपीआय म्हणजे काय? युपीआय म्हणजे अनलिमिटेड पेमेंट इंटरफेस. मोबाईल नंबर प्लस बँक अकाउंट कोणते डेबिट कार्ड स्वाईप न करता काही सेकंदात पैसे पाठवणे आणि घेणे. आज भारतात गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम हे सगळे युपीआय वर चालते. युपीआय लिमिट म्हणजे काय? सरकार आणि बँकेने ठरवलेली कमाल मर्यादा. याचा उद्देश एकच आहे, फ्रॉड टाळणे, तुमचे पैसे सुरक्षित पाठवणे. म्हणजे तुम्ही अमर्याद पैसे युपीआयने पाठवू शकत नाहीत. युपीआय पर ट्रान्झॅक्शन लिमिट सर्वसाधारणपणे एका ट्रान्झॅक्शन मध्ये 1 लाख रुपये, पण सगळ्या पेमेंटसाठी हे लागू नसते. उदाहरणार्थ हॉस्पिटल, एज्युकेशन आणि इन्शुरन्स या ठिकाणी काही वेळा 2 लाख किंवा 5 लाख पर्यंत लिमिट असू शकते. बँकेवर अवलंबून असते. युपीआय पर डे लिमिट, एकाच दिवसात किती पैसे पाठवू शकता? बहुतेक बँकेमध्ये 1 लाख पर डे आहे आणि जास्तीत जास्त 20 ट्रान्झॅक्शन पर डे. उदाहरणार्थ 5 वेळा 20,000 किंवा 10 वेळा 10,000. पण एकदा 1 लाख पूर्ण झाली तर युपीआय थांबते. न्यू युजर्ससाठी पण युपीआय लिमिट, जर तुम्ही नवीन युपीआय ऍक्टिव्हेशन केले तर लक्षात ठेवा, पहिल्या 24,000 लिमिट खूप कमी असते. कधी कधी 5,000, 10,000 हे सुरक्षित असते. युपीआय ऍपनुसार युपीआय लिमिट, जर खूप जण विचारतात गुगल पे, फोन पे आणि पेटीएम ची लिमिट वेगळी असते का? उत्तर नाही. लिमिट ही ऍपची नसते, तुमच्या बँक अकाउंटची असते. म्हणजे गुगल पे, फोन पे आणि पेटीएम हे सगळे मिळून सुद्धा एक दिली लिमिट लागते. युपीआय लिमिट एक्सटेंड म्हणजे काय? जर तुम्हाला असा मेसेज आला असेल युपीआय लिमिट एक्सटेंड, याचा अर्थ तुमची डेली लिमिट संपली आहे किंवा ट्रान्झॅक्शन लिमिट पूर्ण झाली आहे. यावर उपाय पुढच्या दिवशी प्रयत्न करा किंवा बँकेला कॉन्टॅक्ट करा. युपीआय लिमिट कशी वाढवावी? सत्य सांगायचं तर युपीआय लिमिट मॅन्युअली वाढवता येत नाही, पण तुम्ही हे चेक करू शकता. केवायसी पूर्ण ठेवा, बँक अपडेट ठेवा, एकाच बँकचे मल्टिपल युपीआय अवॉइड करा. काही बँक कस्टमरला हिस्ट्री बघून लिमिट ऑटोमॅटिकली वाढवतात. तो मित्रांनो, आता तुम्हाला समजले असेल युपीआय लिमिट म्हणजे काय, पर डे पर ट्रान्झॅक्शन लिमिट एक्सटेंड म्हणजे काय. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पैसाठीच मराठी येथे तुम्हाला युपीआय, बँक रूल्स आणि डिजिटल इंडिया अपडेट्स मिळतात. धन्यवाद.